नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बदलत्या पावसाच्या पॅटर्नमुळे चिंता वाढली असून अवघ्या 2 तासात 110 मिमी पावसाची नोंद झाल्याने हवामान बदलाचे परिणाम अधोरेखित झाले आहे. तर ते बोलले की पूर्वी ठराविक काळात पडणारा पाऊस आता काही तासातच मुसळधार स्वरूपात पडते आहे. तर त्यामुळे मोठा खंड पडत आहे. वाढते तापमान, प्रदूषण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे हवामानातील बदल तीव्र होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या बदलांमुळे पूर, शेतीचे नुकसान आणि नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून पर्यावरण संरक्षणाची गरज अधोरेखित झाली आहे, असे ते बोलले. वेदर इव्हेंट्स मात्र सगळे चिंताजनक आहेत. आपण बघतोय पालघरला आपण बघितलं, नागपूरला आपण बघितलं, मध्ये रायगड जिल्ह्यात आपण बघितलं, नाशिकला आपण बघितलं की 15 दिवसाचा, महिन्याभराचा पाऊस हा एका दिवसात येऊन राहिलेला आणि त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी इतकी आहे की त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टीम्स देखील त्या ठिकाणी इतक्या प्रभावी नाहीत की ज्या महिन्याभराचा पाऊस जर 1 दिवसात आणि 1.5 दिवसात आला तर त्यातनं अनेक फ्लॅश फ्लड्स जे आहेत ते तयार होत आहेत. त्यामुळे याचाही थोडा विचार हा भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल. गेल्या 20 वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये हवामान बदलाची सुरुवात झालेली आहे आणि गेल्या दशकापासून हवामान बदल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याची वाढ झालेली आहे. आता हवामान प्राचीन काळामध्ये जो मान्सून होता तो आता मान्सून येत नाही आहे. म्हणजे खरं तर मान्सूनचीही सुरुवात गेल्या 20 वर्षापासून झाली आहे की तो आता वीक झालेला मान्सून आहे आणि नैऋत्य वारे जे आहे ते आपल्याकडे फार उशिरा येतात आणि आपल्याकडे बंगालच्या खाडी आणि अरबी समुद्राकडून पाऊस आपल्याकडे येतो आणि या 2 ठिकाणच्या या येणाऱ्या पावसामुळे कदाचित भारताला एक चांगला फायदा झाला आहे. अन्यथा अल निनो जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तो पाऊस एकदम कमी करतो आणि दुष्काळ पडतो. परंतु भारतामध्ये असा दुष्काळ फारसा झाला नाही. याला कारण हे आहे की भारताच्या दोन्ही बाजूला पूर्व पश्चिमेला असलेलं समुद्र हे त्याला मेजर कारण आहे. परंतु आता जो पाऊस संपूर्ण बदललेला आहे, कारण पाऊस येतो आणि तो लो प्रेशर एरिया कुठेतरी भारतामध्ये एका ठिकाणी डेव्हलप होतो. विशेषतः शहराजवळ लो प्रेशर एरिया डेव्हलप होतो कारण इथलं तापमान वाढलेलं आहे. इथले जे वनं आहे, इथले जे वृक्ष आहे ते कमी झालेले आहे. भारतामधलं वृक्षाचं प्रमाण आहे हे कमी झालेलं आहे. शहरामध्ये आता इतका विकास झालेला आहे आणि विकासाच्या कामामुळे जंगलं आपण तोडलेली आहेत. शहरात तापमान वाढलेलं आहे आणि या संपूर्ण कारणामुळं आता आपल्याकडे पाऊस ढग येतो आणि एका ठिकाणी पाऊस खूप पडतो आणि तो ढग निघून जातो. अशाच प्रकारचं चित्र आहे. यावर्षी अल निनोचा प्रभाव जरी असला तरी भारतामध्ये जो पाऊस येत आहे किंवा येणार आहे हा वादळी पाऊस येणार आहे आणि झड ज्याला म्हणतो आपण, जशी प्राचीन काळात झड होती ती आता झड राहिली नाही आहे. ऋतू जे होते ते ऋतू पण आता राहिलेलं नाही आहे. तर तेव्हा सरकार असो, प्रशासन असो, लोकांनी असो आता सावध झालं पाहिजे आणि खरंच जर आपल्याला म्हणजे उद्योगांना असो, शेतींना असो, लोकांना असो पिण्याला पाणी वाचवायचं असेल तर आपल्याला जे तापमान वाढलेलं आहे, जे प्रदूषण वाढलेलं आहे ते आपल्याला कमी करावं लागेल. आणि म्हणून मानवाचा विकास नाही तर निसर्गाचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी होणार नाही. आणि म्हणून भविष्यात पुन्हा मान्सून, सरळ मान्सून, ऋतुमान मान्सून जर करायचा असेल तर आपल्याला पुन्हा खूप मोठ्या प्रमाणामधलं हे जे प्रदूषण वाढणार आहे ते प्रदूषण कमी केलं पाहिजे. वृक्षाचं जे प्रमाण आहे, जंगलाचं प्रमाण आहे ते वाढलं पाहिजे. लोकांची जीवनशैली आहे ती बदलली पाहिजे. तर निश्चितच याच्यामध्ये बदल येऊ शकतो. डेफिनेटली ऐसा 1 to 1 नहीं है, लेकिन हमने देखा कि अगर लास्ट 1 डिकेड्स में या लास्ट 5 ईयर्स में देखें तो कुछ ऐसे स्पेल्स बन रहे हैं जो एक्सट्रीम इवेंट्स जो होते हैं वो आजकल बढ़ रहे हैं. हमने देखा कि जैसे अगर बात करें मानसून की तो मानसून में भी जो एक्सट्रीम इवेंट्स होते हैं उसकी भी संख्या है वो बढ़ रही है. मतलब कम समय में अत्यधिक बारिश का होना. जैसे पहले की जो बारिश होती थी वो जनरली थ्रू आउट 1 वीक या 2 वीक चलते, लेकिन अभी जैसा हो रहा है कि सिस्टम्स जो होते हैं, जैसे हमने इस बार देखा जो बे ऑफ बंगाल में जो सिस्टम्स बने हैं वो क्लाइमेटोलॉजिकली काफ़ी कम बने हैं. और हम देखेंगे कि पहले जो आज से अगर हम बात करें, कुछ पहले की बात करें तो सिस्टम जो होते तो बैक टू बैक बनते थे, जिसकी वजह से देखते थे रेनफॉल जो होती थी वो कंटिन्यूस रेनफॉल होती थी. लेकिन अभी तो अंडर द इम्पैक्ट ऑफ चेंजिंग क्लाइमेट एंड एज वेल एज जो सिस्टम्स जो बन रहे हैं वे ऑफ बंगाल में, उसकी कोई एक फीचर्स पैटर्न जो है वो एक डेफिनेट नहीं है. ऑलमोस्ट वहाँ पे भी काफ़ी गैप दिखता है, जिससे हम देखते हैं कि रेनफॉल जो होता है वो अमूमन काफ़ी शॉर्ट स्पेल्स में एक अच्छी बारिश मिलने को देखती है. क्या कारण है इसके?
डेफिनेटली इसका जो कारण हो सकता है एकदम क्लाइमेट चेंज बोल सकते हैं, और दूसरा जो है अभी जो फीचर्स जो होते हैं बे ऑफ बंगाल में जो फीचर्स होते हैं वो जो है वहाँ पे जो सिस्टम्स बनते हैं लो प्रेशर सिस्टम्स, उनका जो है वो सामान्य से कम बनना, साथ साथ वहाँ पे जो सिस्टम्स जो बनते हैं उनका जो बनने का जो इंटरवल्स होता है उसमें भी काफ़ी बड़ा गैप होने लग गया है। और सिस्टम की जो मूवमेंट होती है उसका जो लैंड इंट्रैक्शंस होते हैं, सिस्टम जब भी बे में बनने के बाद लैंड से इंट्रैक्ट करती है तो उसका एक डेफिनेट पैटर्न्स होता है जिसमें हम देखते हैं कि अर्बन हीट आइलैंड्स का भी रोल प्ले होता है, और जो टोपोग्राफी और ओरोग्राफी जो होती है उसका भी एक बड़ा पैटर्न होता है। तो अभी जो अर्बनाइजेशंस हो रहे हैं या डिफॉरेस्टेशन जो हो रहे हैं तो इसका भी जो है इम्पैक्ट जो है हम रेनफॉल पे देख रहे हैं, और इसके जो है आने वाले फ्यूचर्स में हम देखेंगे कि जो एक्सट्रीम इवेंट्स की जो घटनाएं वो काफ़ी अधिक बढ़ सकती है। लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।